हॅलो चीक हॅलो जय भीम। बघा इथे उपस्थित असलेल्या सर्वांना सांगू इच्छिते आहे की जय भीम आपल्याला जातीचा नको माणसांचा हवा आहे। या भारत देशात मानव जातीमध्ये जितकेही मानव जन्मास आले त्या समस्त मानवांकडून ज्यांच्यामध्ये माणुसकी आहे असे जे माणूस पण विसरले त्यांच्याकडून काही अपेक्षित नाही निषाद होंगडेला। कारण आज मी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सांगण्यासाठी रस्त्यावर आलेली आहे। पैशाची या बाईला कमी नाही कशाचीच, हे सगळी पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। आणि म्हणून आपल्याला जातीचा नको माणसांचा जय भीम हवा आहे। इथं जितकेही माणसं जन्माला आले आणि आते बसून आहेत त्या सगळ्यांनी वरती हात करून जय भीम घालायचं आहे। आणि ज्यांना जय भीम घ्यायची लाज वाटते त्यांच्यासाठी की जय भीम बोलायची ज्याला वाटते लाज त्याला श्रीमंतीचा माज। जय भीम घ्यायची ज्याला वाटते लाज त्याला श्रीमंतीचा माज। अरे वाटू दे किती लाज, अरे वाटू दे किती लाज, पण या भारत देशाचा एकच सरताज तो म्हणजे माझा भीमराज, माझा भीमराज आणि फक्त माझा भीमराज। जय भीम। यप्पा हेलो 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 ये बात ज्ञानाचा ज्ञानवंत, ज्ञानाचा ज्ञानवंत, ज्ञानाचा ज्ञानवंत बुद्धाला वंदना ज्ञानाचा ज्ञानवंत, ज्ञानाचा ज्ञानवंत बुद्धाला वंदना वाणीचा प्रखर संत कबीराला वंदना केले सजीव मूर्ती, केले सजीव मूर्ती
गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं जिजामाता सावित्री तरमाला वंदिती मी जिजामाता सावित्री तरमाला वंदितो मी की बुद्ध फुले शाहू त्या भीमाला वंदिते मी जिजामाता सावित्री त्या रमाईला वंदिते मी जातीयतेला मिटवण्या जे जे झिजले की जातीयतेला मिटवण्या जे जे झिजले त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी त्या बहुजन नायकाच्या श्रमाला वंदितो मी की कार्यरंभी कार्यरंभी सदा स्तब्ध राहती मी आणि स्मरण करूनी इथे तथागत पाहती मी आणि स्मरण इथे तथागत पाहतो मी की कार्यरंभी सदा स्तब्ध राहते मी आणि स्मरण करून इथे तथागत पाहते मी कर्तव्याची नित्य सुमनी वाहते मी आणि अल्पशः मुखाने भीमा तुझे गीत गाते मी अल्पशः मुखाने तुझे भीमा गीत गाते मी अल्पशः मुखाने तुझे गीत गातो मी आणि म्हणून की नागवंशी नागाची की नागवंशी इथं माझ्यासोबत बसलेले या महाराष्ट्राचा बुलंद आवाज ख्यातनाम गायक महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतभर या माझ्या मित्राचे माझ्या भावाचे कार्यक्रम होतात सुप्रसिद्ध गायक स्वप्नील मेश्राम यांनी मला आज संगत देत आहेत त्यांना आणि त्यांच्या संचालक क्रांतिकारी जय भीम करते
की नागवंशीय नागाची मी आहे एक नाग, वैऱ्याच्या नरडीचा घोट घेणारी अशी भीमाची वाघे. वैराचा घोट घेणारी, नरडीचा घोट घेणारी ही बाई आहे वाघीण. की नागवंशीय नागाची मी आहे एक नागिन, वैऱ्याच्या नरडीचा घोट घेणारी अशी आहे भीमाची वाघीण. आहे क्रांतिकारी क्रांतीची मी आग, आहे क्रांतिकारी क्रांतीची मी आग, प्रबोधनाने माझ्या भल्या भल्यांना येईन जाग. पुण्याय भीमाची या संविधानाची आहे मला साथ, की पुण्याय भीमाची या संविधानाची आहे मला साथ. येव लाख संकटे त्यावर करते मी मात, गाणं भीमाचं माझ्या जीवनाचं आहे सार, की गाणं भीमाचं माझ्या जीवनाचं आहे सार. आणि परिवर्तनाचे विचार घेऊन करते मी धम्मप्रचार, परिवर्तनाचे विचार घेऊन करते मी धम्मप्रचार. परिवर्तनाचे विचार घेऊन करते ही धम्म प्रचार. ती कशी? तुम्ही इथे बसलेले माझे मायबाप, तुम्ही इथे बसलेले माझे मायबाप, तुम्हाला काय देऊ मी ग्वाही, की तुम्ही इथे बसलेले माझे मायबाप, तुम्हाला काय देऊ मी ग्वाही. प्रबोधनकारा म्हणती मजला बघा ही निशाताई, बघा ही निशाताई, बघा ही निशाताई. आणि म्हणून भीमाच्या या लेकराला जय भीम माझा. इथं बसलेले भीमाचे लेकर किती आहेत? हात वर करायचं आहे. किती आहेत? जय भीम, जय भीम. भीमाच्या या लेकराला जय भीम माझा, आणि भीमाच्या त्या विरोधकाला जय भीम माझा. भीमाच्या विरोधकाला जय भीम आहे माझा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याने आहे मी शक्तिशाली, महापुरुषांचे विचार घेऊन समोर मी आली. की अभिव्यक्ती स्वातंत्र्याने आहे मी शक्तिशाली, महापुरुषांचे विचार घेऊन समोर मी आली. प्रबोधनकारा म्हणती मजला पाटील, भीमरायाची भीमकन्या आहे मी जय भीमवाली, भीमरायाची भीमकन्या आहे मी जय भीमवाली. भीमरायाची भीमकन्या आहे मी जय भीमवाली. माझ्या माऊलीनी, माझ्या मैत्रिणींनी मला भरपूर असं धम्मदान देऊन पुरस्कृत केलं. त्या माझ्या बहिणीला क्रांतिकारी जय भीम आणि माझ्या सगळ्या संचाकडून धन्यवाद. विश्वात गुंजतो या
आणि त्याच्याशिवाय पर्यायच नाही असा आवाज गुंजतो विश्वात. आणि म्हणून विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय जय भीमाचा तो नारा विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय जय भीमाचा तो नारा. आणि मग प्रथम नमन ही माझी प्रथम नमन ही माझी. किती लोकांना नमन करायचं बाबासाहेबांना हात वर करा. सगळ्यांनी माझ्यासोबत अभिवादन करून नमन करायचं आहे टाळी सोबत. प्रथम नमन ही माझी प्रथम नमन हे माझे घटनेचे शिल्पकार. 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 विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय जय भीमाचा तो नारा. विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय जय भीमाचा तो नारा. प्रथम नमन हे माझी प्रथम नमन हे माझे प्रथम नमन हे माझे घटनेचे शिल्पकार. प्रथम नमन हे माझे प्रथम नमन हे माझे घटनेचे शिल्पकार. प्रथम नमन हे माझे घटनेचे शिल्पकार. आदरणीय नेकराम रामटेके साहब संस्थापक पूर्व अध्यक्ष बुद्धभूमि कोसानगर भिलाई, उनकी तरफ से 100 रुपए का दान आया है. जोरदार तालियों से उनका स्वागत कीजिए सभी लोग. और यहाँ पे जितने भी बैठे हैं सब भाईचारा वाले लोग हैं. कोई दुश्मन बैठा नहीं तो ताली तो बजा ही सकते ना भाई. ताली बजाइए ताली. ये अपने लोग हैं, ये अपनापन है जो इतने भीड़ में आया है. आणि म्हणून इथं आदरणीय स्वप्नीलजी करवर्दे त्यांच्याकडून 100 रुपये, मिलिंद शेंडे साहेब त्यांच्याकडून 100 रुपये आले. आदरणीय दुर्वास रंगारी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं धम्मदान आलं. आभारी अष्टविनायक साहेब आमगाव यांच्याकडून 1000 रुपयाचं धम्मदान आलं. हे लाडकी बहन खूप खूप आभारी आहे. क्या बात है. 500 रुपये रामटेके साहब की तरफ से आए हैं. और भीमरावजी बागडे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं धम्मदान आलं. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या. आणि त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे. आदरणीय सचिन डोंगरे, प्रशांत रंगारी या माझ्या भावाकडून 1000 रुपयाचं धम्मदान. सुमित मेश्राम साहेब यांच्याकडून प्रफुल्ल श्यामकुमार यांच्याकडून 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे.
संगीता बौद्धिक यांच्याकडून मला 50 रुपयाचं धम्मदान आलं आणि त्यांचं काय म्हणणं आहे? भीमटे साहेब यांच्याकडनं आदरणीय भीमटे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं धम्मदान आलं. जोरदार तालियां मेरे भाई के लिए. आणि त्यांचं काय म्हणणं आहे? प्रथम नमन हे माझे, प्रथम नमन हे माझे, प्रथम नमन हे माझे, प्रथम नमन हे माझे घटनेच्या शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दीक्षा दिली दीक्षाभूमीवर आणि आपण सगळे बौद्ध झालो. मला इथे सांगा किती महार आहेत त्यांनी हात वर करायचा आहे. महार किती आहेत त्यांनी हात वर करा. या बात महिलांची संख्या जास्त आहे. महार किती आहेत? असं इकडे महार किती आहे? 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली ना आपला महारपण बाजूने ठेवून आपल्याला संबंध भारत देशाला बौद्ध केलं. आणि आज आम्ही महार म्हणलं की रपकन हात वर करतो. कुठं चालली आमची बुद्धी? काय करत आहोत आम्ही? का म्हणून तुम्हाला बौद्ध म्हणायची लाज वाटते? मला इथं सांगा बुद्ध किती आहेत? हात वर करा. बुद्ध किती आहेत? या बात हात खाली करा. आता मला सांगा बौद्ध किती आहे या भारत देशात? या संपूर्ण विश्वात बुद्ध फक्त एकच आहे. बघा बोलण्यात माणूस फसते. जसं दिसते तसं नसते म्हणून हे जग फसते साहेब. जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. स्वप्नील चांगला दिसते. जा हम खडे सरकार से बड़े, जा हम खडे वहां सरकार से बडे क्या. आणि म्हणून जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. हा कोट फक्त बाबासाहेबांमुळे आला, लक्षात घे. आणि वर्सटाइल सिंगर है ना तू. मैं भी एक्टर हूँ, झाड़ी पट्टी की चीर के रख दूंगी सवेरे तक. नहीं पसीने छोड़े ना तो मेरा भी नाम नहीं. इथं मी विचारलं की बुद्ध किती आहेत? आमच्या बाया झपाझप हातवर गेल्या. बापरे किती ताकद. आपले कान, देवाने दिलेले 2 डोळे आणि ही जीभ, ह्या 3 गोष्टी घातक आहेत माणसासाठी आणि तितक्यात चांगल्या सुद्धा आहेत. कान म्हणजे ऐकणे, जबान म्हणजे बोलणे आणि डोळे म्हणजे बघणे. ह्या 3 केंद्रबिंदू ज्यांनी मुठीत ठेवले त्यांनी जग जिंकलं म्हणून समजा. ना तर बाई म्हणली बुद्ध किती, तर आम्ही सगळ्यांनी हात वर केले. का म्हणायचं तुम्हाला? इथं गाणं तुम्ही ऐकाल. प्रबोधन होणं महत्वाचं आहे. हा मंच प्रबोधनाचा आहे. लक्षात घ्या, मी तुमच्या चुका फक्त लक्षात आणून देत आहोत. मला सांगा स्वतःच्या स्वार्थासाठी मैं यसी हूँ, मैं महार हूँ, मैं मांग हूँ, मैं चामार हूँ, मैं तेली कुश्ती, मैं ब्राह्मण हूँ. ऐसे बोलने वाले बहुत लोग हैं. लेकिन मुझे यहाँ से पूछना है मेरे भाई लोगों से, मेरी बहनों से, कि कौन ऐसा छाती ठोक के बोलता है कि मैं बौद्ध हूँ? किती लोक आहेत जे स्वतःला बौद्ध म्हणून सांगतात? किती लोक आहेत? जर आजपर्यंत तुम्ही सांगलं नसणार काही हरकत नाही, पण आजचा कार्यक्रम झाल्यानंतर जिथे तुम्ही गेले आणि कोणी जरी ओळख आणि जात विचारली तर फक्त आणि फक्त बौद्ध सांगायचं, यस्सी नाही सांगायचं. क्या बात है? ये बात
गालात वास येते का फुलाची? थैंक यू यार, थैंक यू, बहुत पसंद आया तू मेरे को। रात भर फूल लेके आना, पैसे नहीं मिले तो चलता। आणि म्हणून बौद्ध सांगत नाहीत साहेब, लोक महार सांगतात, आरक्षण घेण्यासाठी एससी सांगतात, अनेक वेगवेगळ्या गोष्टी बनवतात, पण आपल्याला बौद्ध बनवण्यासाठी 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमीवर आले होते नागपूरच्या। किती तारखेला? 14 तारखेला। आणि 16 तारखेला चंद्रपूरच्या पावनभूमीत आले होते दीक्षा देण्यासाठी राजाभाऊ खोब्रागडेंना घेऊन। लक्षात घ्या, कोणाला माहित आहे की चंद्रपूरला दीक्षाभूमी आहे? त्या पावनभूमीतली ही गायिका तुमच्या समोर आज उभी आहे। लक्षात घ्या, आमचे इतिहास आम्ही दाबत चाललेलो आहोत। आणि म्हणून जर बुद्ध बाबासाहेबांनी आम्हाला दाखवले नसते, मी कोणत्या देवांवर टीका टिप्पणी करणारी प्रबोधनकार नाही आहे, पण तुम्हाला सांगते 36 कोटी देवांमध्ये माझ्या बुद्धाला डिवाइड केलं असतं या लोकांनी, आम्हाला बुद्ध कधीच दिसून नसले जर का बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्मदीक्षा दिली नसती आणि बुद्ध दाखवले नसते। आणि म्हणून की झाले ना चालले तर मात्र रांगत जाईल मी। त्या दीक्षाभूमीवर किती लोक अभिवादन करण्यासाठी जातात? हात वर करा। किती लोक दीक्षाभूमीवर रांगत जातात अभिवादन करण्यासाठी? की झाले ना चालले तर मात्र रांगत जाईल मी, ठाई ठाई मनुवाद्याला मात्र टांगत जाईल मी। की झाले ना चालले तर मात्र रांगत जाईल मी, ठाई ठाई मनुवादाला मात्र टांगत जाईल मी। मनोज राजा, अडवू दे संकटांना रस्ता पण, हे मनोज राजा, रे अडवू दे रस्ता संकटांना पण, विचारधारा मात्र सांगत जाईल मी, विचारधारा मात्र सांगत जाईल मी। वाट बुद्धाची ती अनुसरली, वाट बुद्धाची वाट बुद्धाची ती अनुसरली, तेव्हा आम्हा समनेर जीव तरली, विश्वविधाता हो विश्वविधाता हो, विश्वविधाता हो दिधला भासहारा, विश्वविधाता हो, विश्वविधाता हो दिधला भासहारा। प्रथम नमन ही माझी, प्रथम नमन ही माझी, प्रथम नमन ही माझी, घटनेच्या शिल्पकार, घटनेच्या शिल्पकार, प्रथम नमन ही माझी, 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 घटनेच्या शिल्पकार। कुंवर भाऊ रामटेके भोपाल, महेंद्र जी मड़ा में रायपुर, इनके तरफ से 500 रुपए की भेंट आई है। उनका भी क्या कहना है कि जरा सोचो समझो भरोसा आ जाएगा। रामटेके साहब का कहना क्या है? रामटेके साहब तवज्जो चाहती हूँ, जरा सुनिए क्या कहना है कि जरा सोचो समझो भरोसा आ जाएगा, इनको करो वंदन दिलासा आ जाएगा। भीमराव क्या हस्ती है पहचानो पाटिल, कि भीमराव क्या हस्ती है पहचानो पाटिल, हर हिंसा यहाँ खुलासा आ जाएगा, हर हिंसा से यहाँ खुलासा आ जाएगा।
केशवराव जी भीमटे, इनकी तरफ से बहुत सारा धम्मदान मुझे आया है। उनका क्या कहना है हमारे बड़े भाई का, देखिए। ये हौसला बढ़ाने के लिए हर कलाकारों के साथ खड़े रहते हैं हमारे बड़े भाई, और उनका क्या कहना है देखिए। नित्य न्यायासाठी ते झगडले, न्यायासाठी ते झगडले, नित्य न्यायासाठी ते झगडले, नित्य न्यायासाठी ते झगडले, नित्य न्याया नित्य न्यायासाठी ते झगडले, न्यायासाठी ते झगडले, नित्य न्यायासाठी ते झगडले, जीवन जगण्याचे दारे उघडले, जीवन जगण्याचे दारे उघडले, जीवन जगण्याचे दारे उघडले, जेव्हा सुसाट आला, जेव्हा सुसाट आला, जेव्हा सुसाट आला, भीम वादळवारा, जेव्हा सुसाट आला, जेव्हा सुसाट आला, भीम वादळवारा, प्रथम नमन हे माझे, प्रथम नमन हे माझे, प्रथम नमन हे माझे, घटनेचे शिल्पकार, प्रथम नमन माझे घटनेच्या शिल्पकारा, 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 प्रथम नमन माझे घटनेच्या ओहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की कसे बघा, की बेसूर वाजणारे सुरसाज बंद केले, की बेसूर वाजणारे सुरसाज बंद केले, घातक आणि अनर्थक रिवाज बंद केले, क्रांती मशाल घेऊन आंबेडकरांनी, की क्रांती मशाल घेऊन आंबेडकरांनी मनोवादी राक्षसांचे आवाज बंद केले, मनोवादी राक्षसांचे आवाज बंद केले। आणि म्हणून या गीताची शेवटची मान सादर करते, वंदन गीताची फार वेळ घेणार नाही। आदरणीय या गाण्याचे कवी माझे काका यू सराटे अकोल्यावरून काय लिहितात, जहाना पोचे रवी वहा पोचे कवी, कवींची कल्पना काय सांगते बघा तुमच्या समोर। अवघ्या जीवनाचा उद्धार केला, अवघ्या जीवनाचा उद्धार केला, अवघ्या जीवनाचा उद्धार केला, अवघ्या जीवनाचा उद्धार केला, अवघ्या जीवनाचा अवघ्या जीवनाचा उद्धार केला, अवघ्या जीवनाचा उद्धार केला,
शिल्पकारा